देवाचे आभार देणार त्याला कुटुंबावर आशीर्वाद असावा म्हणून देणार नामी आणि पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी जैन फ्रांसिस विक्टर कॉर्निका अंतर गॉर्डेक्स जोकिम व सांता विलेरो स्टीफन डॉक्टर विलेरो रॉयल लेमोस मार्शल कुटाडो रेक्सिला विल्सन कुटाडो कैथरीन मिगेल कुटाडो आणि एलायस अंतर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे कुमार परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हालेलुया. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. या बंधुभगिनींनो, 40 दिवसाच्या तपश्चर्येनंतर आपण आज हा पवित्र पास्काचा सण साजरा केला. पास्काच्या सणाच्या या पवित्र दिवशी प्रभू परमेश्वर पित्याचे आभार मानूया. आपल्याला मुक्तीकडे नेण्यासाठी आपल्या दानासाठी परमेश्वर पित्याने जी घोषणा केली होती ती प्रभू येशूच्या बलिदानाद्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे पूर्ण झालेली आहे. त्यास प्रभूच्या दानाचा लाभ या सगळ्यांना मिळावा आणि आपण असे हालेलुया किंवा या पुनरुत्थानाचे प्रवासी आहोत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात देखील अडचणीवर मात करण्यासाठी प्रभूची कृपा लाभली यासाठी समाधानी प्रार्थना करतो. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावं. नम्रपणे परमेश्वराकडे आपल्या हातून चुकांची क्षमा मागतो. सर्व शक्तिमान परमेश्वरावर सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सर्व काही जीवन आनंदी देवो. Hey
साधकाने जीवनाचा दरवाजा आम्हासाठी उघडला. आजच्या या समर्थ निधीच्या कृपासंबंधी आमचा उद्धार व आम्हामध्ये निवास करीत असलेले पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला प्रवेश करू. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्राने बोलण्यास आरंभ केला. योहानाने बाप्तिस्माची घोषणा केल्यानंतर गालिलापासून आरंभ होऊन सर्व यहूद्यांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरूशलेममध्ये जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला क्रूसावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असं केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हास अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेशे त्यांच्याविषयी देतात. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. आपला प्रतिसाद प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करू. मी मरणार नाही, मी जगेल आणि परमेश्वराच्या कृपेचे वर्णन करू. आपला प्रतिसाद प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड पोचीला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. आपला प्रतिसाद प्रभूचा हा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया.
पौलाचे कंडक्टरास्पद यातून घेतले दिसू. तुम्ही येशूबरोबर जर पुन्हा गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे तेथे बसला आणि तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. काय करू शकता? आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलिया कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावर तोंड काढलेले आहे असे तिने पाहिले. त्यास्तव सिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कुठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. त्यावरून पेत्र व दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जायला गेला. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि पडवा होताच त्याला तागाची वस्त्र पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्या मागे येऊन पोहोचला व कबरीत शिरला व तागाची वस्त्र पडलेली त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यातून उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्याला तोपर्यंत समजला नव्हता. प्रभूचे शुभ वर्तमान. पास्काचा सण म्हणजे प्रकाशाचा सण. ईस्टरचा सण म्हणजे पुनरुत्थानाचा सण. प्रभूने मृत्यूवर विजय मिळवला. प्रकाशाने अंधारावर विजय मिळवला, चांगल्याने वाईटावर विजय मिळवला, नीतीने अनितीवर मिळवलेला विजय आहे. 18 फेब्रुवारीला आपल्या कपाळाला भस्म लावून आपण जो प्रवास सुरू केला होता तो प्रवास काल थांबलेला आहे. कालची रात्र म्हणजे पास्काचा जागरण विधी आपण साजरा केला आणि प्रभूच्या पुनरुत्थानाच्या घोषणेत आपण हा आनंद साजरा करत आहोत. म्हणजे संपूर्ण प्रवास राखेतून पुनरुत्थानाकडे आणि प्रभूचा हा आनंद, हा सण हा टिकणारा आनंद आहे, हा चिरकाळ टिकणारा आनंद आहे, हा तात्पुरता आनंद नव्हता. अनेकांना तो हेरोद असू दे, बरब्बास असू दे, पिलात असू दे किंवा जे तत्कालीन लोक होते त्याचा विजय झाला, पण तो विजय तात्पुरता होता. त्याला देखील आनंद झाला, पण त्याचा आनंद हा क्षणभंगूर होता. तो फार काळ टिकला नाही, तर तो चुकीच्या मार्गाने मिळवलेला आनंद होता. चुकीच्या मार्गाने, शॉर्टकटने, गैरकृत्याने इतरांवर अन्याय करून मिळवलेला आनंद हा फार काळ टिकत नाही. प्रभूने दिलेला आनंद हा आपल्या सगळ्यांसाठी हा टिकणारा आनंद आहे. आणि म्हणून ईश्वराचा सण हा प्रकाशाचा सण आहे. प्रकाशाचा सण कारण त्याला आपण पास्काची मेणबत्ती पेटवतो,
जी मेणबत्ती आपण इथे बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त खुद्द जीवनाचा प्रकाश आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात आलेल्या अंधारातील अडचणीवर प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे, तो आपल्याला मार्गदर्शन करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आशेचा सण आहे, हा पास्काचा सण. म्हणजे दैनंदिन जीवनात आपल्याला अडचणी येतात, संकट येतात, कधी कधी अशी परिस्थिती येते की आपल्याला निराशा येते, नैराश्यात आपण करतो आणि त्यावेळेला समोर काय आहे हे समजत नाही, कोणत्या बाजूने जावं हे देखील समजत नाही, एकदा मनस्थिती होते आणि जीवन नकोसं होते. अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला प्रभूचा हा संदेश आपल्याला उपयोगी पडतो की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील हा सगळं दुःख सहन केलं. परंतु गुड फ्रायडे आणि ईस्टर हे रात्र आणि दिवस यांचं जसं नातं आहे तसं नातं आहे. रात्र संपल्यानंतर दिवस उजाडत असतो, तसंच गुड फ्रायडे संपल्यानंतर ईस्टर येणार असतं. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात दुःख आणि अडचणी यानंतर आपल्याला आशेचा आणि नव्याने जगण्याची उमेद प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. तोच हा प्रकाशाचा सण, आशेचा सण आणि मेणबत्ती आपल्याला तोच आधार देत आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात जेव्हा दुःख, वेदना, एकाकीपणा असतो तेव्हा हा पास्काचा सण आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आज आपण आपल्या कुटुंबियांसमवेत पास्काचा सण साजरा करणार आहोत. आई, वडील, मुलं, आपण दुपारचं भोजन घेणार आहोत. त्या अगोदर पास्काचा आशीर्वाद विधी होईल घरात आणि अशा वेळेला आपल्या कुटुंबात सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करायचा. कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. एक वर्ष अगोदर मुलं एका कुटुंबातून सांगत होते की फादर, लोकांसाठी आजपासून पास्काचा उपवास काळ संपला असेल आणि ईस्टरचा सण आहे, पण आमच्यासाठी आजपासून दुःख सुरू झालं. आमच्यासाठी अशासाठी की गेले 40 दिवस आमचे वडील काही पीत नव्हते, त्यामुळे घरात शांतता होती, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. आता मात्र उद्यापासून उपवास काळ संपलेला आहे, त्यामुळे आमच्या घरात परत तशीच परिस्थिती निर्माण होत आहे की आम्हाला जणू काही भीती वाटत आहे. हा प्रायश्चित्त काळ 40 दिवसापेक्षा आणखी काही वाढवता येईल का, अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला होऊ नये, कुटुंबात होऊ नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. अशा शुभ वर्तमानाची सुरुवातच अशी झालेली आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी, आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवारचा दिवस, म्हणजे तिसरा दिवस ज्या दिवशी प्रभू पुनरुत्थित झाला तो रविवारचा दिवस होता. आणि म्हणून प्रत्येक रविवारला मिनी ईस्टर म्हटलं जाते. प्रत्येक रविवार ही ईस्टरची चिमुकली प्रतिकृती आहे आणि म्हणून रविवारच्या दिवशी आपण 2 वाचने घेतो, श्रद्धा प्रकटीकरण घेतो, परमईशाला घेतो. हे ह्यासाठीच की प्रत्येक रविवार ही ईस्टरची प्रतिकृती आहे. आणि रविवारच्या दिवशीच संपूर्ण जगभरात भाविक देवळात एकत्र जमतात. त्याची कारणं जी आहेत, अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे प्रभू रविवारच्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि तो संदर्भ इथे आहे आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी. आणि म्हणून रविवारचं महत्त्व देखील या ईस्टरच्या संडेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला आपण मिसाला येतो आणि विशेषतः रविवारी, तो रविवारचा प्रत्येक मिसा ही पास्काचा मिसा असतो, ही पास्काची छोटी प्रतिकृती असते. आणि म्हणून या मिसाचं देखील महत्त्व आपल्याला समजावं. आपल्या दैनंदिन जीवनात आलेल्या अंधारावर मात करण्यासाठी परमेश्वराचा हा पास्काचा ईस्टरचा सण आपल्याला मार्गदर्शक ठरावं. आपण देखील एकमेकांना आधार देत राहावे. आणि म्हणून ह्या पास्काच्या सणाद्वारे जी ज्योत आहे, ही ज्योत म्हणजे प्रभू सांगत आहे की मी जगाचा प्रकाश आहे आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहे. तुम्ही देखील माझ्या ज्योतीप्रमाणे इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचं काम करायचं आहे. आपल्याला जिथे जिथे अडचणीत असलेले, गरजवंत असलेले आपले शेजारी लोक अंधारात किंवा अडचणीत आहेत असं दिसेल, जिथे जिथे अंधार दिसेल तो संपूर्ण अंधार आपण नाहीसा करू शकत नाही, पण निदान एक छोटासा दिवा, छोटीशी बत्ती लावू शकतो.
त्या निमित्ताने आपल्याबरोबर दुसरी एक ओळ भट्टी लागेल, आणखी एक ओळ भट्टी लागेल, असं करता करता संपूर्ण अंधकार नाहीसा होईल. आणि त्यामुळे हा प्रकाशाचा सण आपल्याला अंधार नाहीसा करण्यासाठीचा महत्त्वाचा संदेश पाहत आहोत आणि एकमेकांच्या जीवनात या प्रीतीची ज्वाला आपल्याद्वारे पेटवता यावी म्हणून प्रार्थना करू. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. हे श्रद्धा प्रकटीकरण झालं की गायन येईल जय बाबा जय भोला आणि भाविकावर पवित्र पाणी घालून जे आशीर्वाद केलेले आहेत ते शिकवत जाईल. जी बाहेर वेगवेगळी उभी आहेत त्यांनी कृपया मध्ये यायचं आहे. पाणी शिकवल्यानंतर मग परत जाऊन आपल्याला जागेवर म्हणायचं. श्रद्धा प्रकटीकरण स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर परमेश्वराला आणि परमेश्वराचा एकमेवाचा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर परमेश्वराला तो सर्व युगापूर्वी त्यापासून जन्मलेला परमेश्वरापासून परमेश्वर प्रकाशापासून प्रकाश आणि परमेश्वरापासून परमेश्वर तो नित्याशी एकमात्रापासून जन्मलेला उत्पन्न केलेला त्याच्यापासून सर्व उत्पन्न तो आम्हाला कार्यासाठी सुंदर आणि त्याने पवित्र आत्मेच्या वेगात तुम्हाला घरीपासून शरीर आणि तो मनुष्य होता. आम्हासाठी त्याला तो ते विलापेक्षा अंतराने तो मरण पावला आणि त्याला उठला. तो अधोलोकात उतरला आणि पवित्रशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या गोष्टीकडे विराजमान झाला. जिवंताचा त्याचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार. त्याच्या राज्याचा अंत होता. जीवनाचा दाता प्रभू पवित्र त्याच्यावर मी श्रद्धा आहे. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला प्रस्ताव आणि गौरविला. तो संदेशाच्या मार्फत होता आणि एकच पवित्र ज्ञानी व
आपण आपल्या विनंत्या प्रभूच्या ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपने पोप लियो, बिशप थॉमस, धर्मगुरु गुरुदस्त यांना ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखिल मानवी सेवा करण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता पोचवण्यास उपादान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राज्यकर्त्यांवर परमेश्वराचा आशीर्वाद नित्य असावा. त्यांना आपले कार्य जबाबदारपणे आणि जगण्याची एकाग्र करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. अखिल ख्रिस्ती जनाचे ऐक्य व्हावे, सर्वांनी ख्रिस्ताचे नेतृत्वाखाली एक कळप बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मक्रमातील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती व ऐक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जग कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांवर पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद लागावा व त्याचे जीवन प्रभू कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मक्रमातील सर्व बांधवांवर, आजारी लोकांवर, ज्येष्ठ नागरिकांवर व जे परगावातून परदेशात आहे अशावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर तुझ्या आणि या विनंत्या तुझ्या चरणात शिकवलेल्या आमच्या शरीर जोडीवर तुझ्या प्रेमाने भरून काढ. आम्हाला आशीर्वाद द्या. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू आमचे देव सर्व आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझी स्तुती करतो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश करण्यासाठी येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवली. आपल्या भक्तजनांसाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणातून मुक्तता झाली आणि त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने आनंदित होऊन संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता आणि दूतांचे गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाची गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सुर मिसळून आम्ही तुझी स्तुती म्हणतो. सर्व पावित्र्याचे पूर्वमास निदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर जवळ तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकरी घेतली. आभार मानून ती गोडी आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले. पूजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला एकदा पुन्हा तुझे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना दिल्याने म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावा यामध्ये द्या, कारण हा माझ्या रक्ताचा करार, नव्या व शाश्वत कराराचे निरंतर आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमीसाठी ओळखले जाईल. ही भाषा आठवणीसाठी. पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व दानाचा करार करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण युवा आमचे भाऊ थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करा. जे आमच्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या भयंकर विसावरून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर.
देवमाता कन्याकुमारी मरिया तिचा पती संत जोसेफ तुझ्या प्रेषित आणि युगानुयुगे या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्याच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारच व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सुरक्षा या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशेच्या येण्याचं काढणारे येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असतात. तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त तू आपल्या देशाला तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या शांतीकडे पाहू आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुझी ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. एकमेकास शांतीबद्दल करूया.
ते प्रेमळ बाबा तुझ्या ख्रिस्त सभेवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्याद्वारे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना आणि प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रिय बंधू या ईस्टरच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व आपल्या सिस्टर्स सादर लिओ आणि माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना मी देत आहे. गेले 40 दिवस खूप सुंदर आध्यात्मिक तयारी तुम्ही केलेली आहे. त्यामुळे ईस्टरचा सण साजरा करण्यास तुम्ही सर्वजण पात्र आहात. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर येतो. आपल्या घरात राहो आणि पुनरुत्थित ख्रिस्ताने आपण प्रेरित होऊन आपलं जीवन जगण्यासाठी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी या पुनरुत्थित ख्रिस्ताने प्रेरणा देऊ ही सदिच्छा मी व्यक्त करतो. गॉड ब्लेस यू. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात ब्रायन लोबिस, CLIS व सौ जसिंता लोबिस राहणार कर्नाट नानपाट चा अविवाहित मुलगा आणि ब्रिगन दुष्काम श्री बस्त्या व सौ मीना दुष्काम राहणार क्रॉसनाथ आदर्श यांची अविवाहित मुलगी. या लग्नाची पहिली घोषणा या लग्नात कोणतीही अडचण किंवा हरकत असल्याचे आपल्याला माहिती असेल चर्च धर्मगुरूंना कळवणे आपली जबाबदारी आहे. पुनरुत्थान परिवार आजचा हा ईस्टरचा सण आपला सगळ्यांना सुखा समाधानाचा आनंदाचा जाऊ. आजची ही उपासना उकरदार गाव परिवाराने केली, त्याला धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना सितरभाट गाव परिवाराची असते. वसई धर्म प्रार्थनासाठी आपल्याला एक नवीन धर्मगुरू लाभत आहे. डिकन सॅनन दुस्कान पुढचे घास पॅरेचे आणि यांचा गुरुदीक्षा विधी शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 4:30 वाजता पापडी कॅथेड्रल येथे संपन्न होत आहे. आपणास आग्रहाचे आमंत्रण. ईस्टर सणाच्या आनंदासाठी नंदाकाल येथे आज संध्याकाळी 5:30 वाजता संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आपणास आमंत्रण आहे. एप्रिल 2027 मध्ये जी मुलं धृवीकरण स्वीकारणार आहेत त्यांनी चर्च कार्यालयात या आठवड्यात आपली नावं नोंदवायची आहे. चर्चची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत. आज सकाळी 11:30 वाजता चर्चची भेट होईल तेव्हा कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जी परिवर्तन प्रार्थना दिलेली ती प्रार्थना म्हणायची आहे आणि मग आपल्या घराला पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर एकत्र भोजन घ्यायचं आहे. काल गुड फ्रायडेच्या दिवशी ज्या मेणबत्त्या आपण वापरल्या त्या मेणबत्त्या भाटी गावातील एका अनामिक व्यक्तीने सगळ्या भेटी म्हणून दिलेल्या आहेत. त्यांचे आभार. आपल्या प्रार्थनेत त्यांची आठवण करू. युवदर्शनतर्फे युवा जल्लोष हा स्पर्धा दरवर्षी आयोजित केलेला होता. त्यामध्ये काही सामूहिक स्पर्धा आहेत, काही वैयक्तिक आहेत. वैयक्तिक स्पर्धेमध्ये पेंटिंग, स्केचिंग असे अनेक स्पर्धा आहेत. ज्याने या वैयक्तिक स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी त्याचे फॉर्म ऑफिसच्या वेळेत ऑफिसमधून घेऊन जावे. मुलांसाठी जी पिगी बँक दिली होती काही मुलांनी काल रात्रीच्या हिस्सामध्ये आणलेल्या आहेत. त्याने आणलेल्या त्यांनी या आठवड्यात ऑफिसमध्ये जमा करू शकतात. आज आणि गुरुवारच्या फुलाची जयंती ग्रेग भाटी यांनी दिलेली आहे. त्यांना धन्यवाद. प्रिय मित्रांनो, परवा शुक्रवारी मर्सेस इथे घडलेली घटना आपल्या सगळ्यांना माहिती असेल. कदाचित व्हिडिओ आला असेल. गुड फ्रायडेची प्रार्थना संपली आणि भाविक देवळातून बाहेर येत असताना रस्त्यावर एका कुत्र्याने एका लहान मुलीला चावा घेतला. तिला वाचवण्यासाठी दुसरा एक माणूस गेला असेल, त्यालाही त्याने दंश केला. त्यानंतर आणखी असं 8 जणांना त्या प्रकारे दंश केला आणि
आणि त्यानंतर मग नगरपालिकेच्या माणसाने त्याला जेरबंद केलं. पण आपण सावध राहूया. आपल्या आजूबाजूला प्रत्येक सीट वाढलेले आहे. आपली लहान मुलं इथे तिथे खेळत असतात. कृपया सावध राहा आणि या भटक्या कुत्र्यांपासून सावध राहा. आपल्या जास्त आपल्या जवळ त्यांना येऊ नका. सावधगिरी बाळगणे हेच आपल्या हातात आहे. मागील रविवारचे दान 40,600 झाले. बुधवारचे दान 6,320 झाले. आजच्या गुरुवारचे दान 68,920 झाले. शुभ शुक्रवारचे दान 1,18,950. हे सर्व दान बिशप हाऊसद्वारे पवित्र भूमीकडे पाठवण्यात येते. चर्चसाठी आलेल्या देणग्या 3,000 रुपये व विन्सेंट पॉलला 2,000 देणार आशिष डायस. विन्सेंट पॉलचे मिशनसाठी शुक्रवारचे गोळा झालेले दान 1,45,000 आपल्या अवजान्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी बंधुभगिनींनो, आपण मानवता केले खाली वापरतो देवाच्या आशीर्वादासाठी आपले उत्तर असलेले आम्ही पुनरुत्थानाच्या या भव्य उत्सवातील सर्व समर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ व सर्व पापांपासून सुरक्षित ठेवो. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आपल्याला पापमुक्त केले आहे. तो आपले अभिवचन पूर्ण करो. सार्वजनिक जीवनाची तुम्हाला वरदान देवो. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल तुम्ही शोक केला. आता त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करीत आहे. एक दिवस तुम्हाला सार्वजनिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया हालेलुया.